आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय प्रकरण आहे? आजचं जो निवेदन आहे संपूर्ण सकल मातृ समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे। आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातृ समाजाचा एक कार्यकर्ता कस्तूर मदारी सगट यांना जी टार्गेट केलं जात आहे आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जात आहे आणि ती जे 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहेत आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांच्या नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। ते गुन्हे जी सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कस्तुरभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कोणी DYSP ओंकारजी देशमुख साहेब आहेत यांनी जो जातीय सलोखा बिघडावा यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कस्तूर मंदारी सगट यांच्यावरची जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे ती तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे। ही आज सुरुवात आहे। आज धाराशिव तो झाके अभी महाराष्ट्र बाकी आहे। ह्यांच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, पण सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातृ समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे, तो आजचा जो कस्तूर सगटवरती जो तडीपारचा जो गुन्हा दाखल आहे आणि जो ते ऑर्डर काढलेली आहे ती तात्काळ तुम्ही रद्द करावी एवढी संपूर्ण समाजाच्या वतीनं मागणी आहे। सध्या प्रशासनानं आपल्याला काय आश्वासन दिलं नेमकं? ह्या ठिकाणी आम्हाला आत्ता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलले आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी अधिकारी आहे, जो कोणी अधिकारी या ठिकाणी ह्या कामामध्ये काम चुकार करून जो कस्तूर सगटवरती अंतर्गत गुन्हे इतर लोकांचे गुन्हे यांच्यावरती गुन्हे घालून आणि हातपार केले चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आम्ही निलंबनाची मागणी केलेली आहोत। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर आपण समजा भविष्यात जर तुमच्या आंदोलनाची पूर्तता नाही केली, हद्दपर्यंत प्रसार रद्द नाही केला तर आपली आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल? ह्या ठिकाणी मातृ समाजाच्या स्टाईलनं आपल्याला उत्तर मिळेल आणि मातृ समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल। हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे, तर संपूर्ण राज्यामध्ये मातंग समाज, सकल मातंग समाज असतील, विविध संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल। हा कशामुळे झाला हा प्रकार? नेमकं राजकीय दोषातून झालेला आहे। कस्तूर सगटनी शहापूर जिल्हा परिषदेसाठी SC पडला असताना आज तुळजापूर तालुक्यामध्ये मोठमोठे क्रिमिनल, एवढे मोठमोठे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही। आज जवळपास 2 महिन्या 4 महिन्यापूर्वी तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 2-2, 3-3 अट्रॉसिटी झाली, ते अजून आरोपी अटक नाहीत। DYSP विकले गेलेले आहेत, सुपारे घेतात, राजकीय लोकांच्या हात मिळवणी करतात, म्हणून हे कारवाई झालेली आहे। आमची अशी या माध्यमातून मागणी आहे की DYSPची लवकरात लवकर बदली करून हे झालेले तडीपार हे तडीपार मुळात खोटाच आहे, कारण बनाव केलेला आहे, पोलिसांनी बनाव करून हा प्रकार केलेला आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मातंग समाज हे जे सत्ताधारी पक्षांनी जे काय कारनामे केलेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय मातंग समाज राहणार नाही। सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आज मी असं ठणकावून सांगतो, सत्ताधारी पक्षाच्या वतीने कोण दबाव टाकते? भाजपचे काही सत्ताधारी आमदार असतील, त्यांचे पुत्र असतील, हे दबाव टाकतात, त्याच्यामुळे हे प्रकार घडलेला आहे।